हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आजचं बाहेरचं वातावरण दाखवते. तर आजसुद्धा बाहेर ना आभाळ आलेला आहे, ढग जमा झालेले आहेत. माहीत नाही पाऊस कधी पडेल, पण गरमी मात्र प्रचंड सुरू आहे. आणि तुम्हाला अजून एक दाखवते, हे म्हणजे आमच्या गॅलरीमध्ये आलेलं गुलाबाच्या झाडाला छानपैकी फूल आणि कळ्या मस्त आलेल्या आहेत ह्या. आणि 2-3 दिवसात आता ही फुलं काही लगेच कोमेजणार नाही आहेत. 2-3 दिवस छान आम्हाला गुलाबाची फुलं बघायला मिळतील. आणि हे आहे मोगऱ्याचं झाड. हे नवीन झाड फुटलेलं आहे मोगऱ्याचं. आणि साईडला हा जुनाच मोगरा आहे. तर यालासुद्धा फुलांचा एक बहर येऊन गेलेला आहे. आणि अजून थोड्याशा कळ्या वगैरे आहेत. आता त्या माहीत नाही कधी फुलतील तोपर्यंत. कधीकधी ह्या पावसामुळे किंवा हवेमुळे ना खाली गळून पडतात कळ्यासुद्धा, त्याची फुलं होतच नाहीत. तर होप सो छान होतील. आणि हे आहे गवती चहाचं झाड. ही साईडला पण आहे. हे दोन्ही गवती चहाचं झाड आहे. जेव्हा केव्हा वाटेल गवती चहा प्यायचा तर तो आम्ही तिथून कट करून गवती चहा पितो. तर मी आता गॅलरीमध्ये आली आहे. ते म्हणजे आता हे विघ्नेशची शाळा सुरू होणार आहे सोमवारपासून आणि आभाळ येतं आहे. तर त्याचे शूज ना बाहेरच ठेवले होते, तर ते धुळीने खूप खराब झालेत. तर म्हटलं आज उद्या करून शेवटी आज त्याचा मुहूर्त लागलेला आहे. तर ते शूज मला धुवायचे, ते घेण्यासाठी मी आता बाहेर आलेले आहे. तर त्याचे शूज आता घेतलेले आहेत. त्याचे 2 शूज आहेत. हे एक व्हाईट कलरचा, एक ब्लॅक कलरचा. तर ते दोन्ही पहिल्यांदा ना धुवून ठेवणार आहे, म्हणजे उद्यापर्यंत छान कडकडीत सुकतील ते आणि परवापासून त्याला यूज करता येतील. तर हे भिजत घातले असते तर खूप लवकर निघाले असते, पण भिजत घालायचं माझ्या लक्षात नाही राहिलं. तर म्हटलं चला आत्ताच आपण साबण वगैरे लावून छानपैकी धुवून घेऊया. एवढं काही त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही निघण्यासाठी वगैरे. छान साबण जरी लावून घासून असं ब्रशने घेतलं तरी छानपैकी निघतो तो. आणि दुसरा तर ब्लॅक आहे, त्यामुळे त्याचा काही जास्त इश्यू नाही आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही शूज ना छानपैकी धुवून घेते आणि बाहेर सुकायला ठेवते. म्हणजे आज तर लगेच सुकणार नाहीत, कारण ऊन पण जास्त नाही आहे आणि आभाळ आहे, त्यामुळं उद्यापर्यंत छानपैकी सुकतील. तर शूज धुवून झालेले आहेत आणि पुन्हा ना गॅलरीमध्येच अशा पद्धतीने ठेवते. पण असे नाही ठेवणार, असे ठेवेन म्हणजे जेणेकरून त्याच्या आतमध्ये पण जे पाणी असेल ना ते सगळं निथळून जाईल आणि शूज ना लवकर सुकून जातील. तर दुसरासुद्धा शूजचा पेअर आहे ना, तोसुद्धा मी इथेच ठेवते शूज सुकायला. संध्याकाळपर्यंत थोडंसं त्याच्यातलं सगळं पाणी वगैरे निथळून जाईल आणि उद्यापर्यंत छान सुकून जातील त्याचे शूज. त्याच्यानंतर आलेली आहे मी घरामध्ये. आता त्याची सगळी बॅग वगैरे चेक करते. तर हे काय काय सामान असतं त्याच्या बॅगमध्ये. आता त्याच्या ह्या 2 बॅग आहेत, त्यापैकी ही बॅग आता तो वापरणार नाही आहे, त्यामुळे ही साईडलाच ठेवून देणार आहे. आणि दुसरी जी बॅग आहे ती रेग्युलरची आहे, ती तो ट्युशनला वगैरे वापरतो, त्यामुळे ती ओके आहे. तर ती काही मी जास्त काही चेक वगैरे केलेली नाही आहे. त्यानंतर हा आहे त्याचा पुस्तकांचा पूर्ण ड्रॉवर, ज्याच्यामध्ये पुस्तकं, त्याचे ॲक्टिव्हिटीजचं सामान आणि ट्युशनचे बुक्स वगैरे, एक्स्ट्रा क्लासचे बुक्स वगैरे, तर हे सगळं आहे. आणि साईडला रॅक आहे, त्याच्यामध्ये आहेत सगळी पुस्तकं जी एक्स्ट्राची आहेत. त्याच्यानंतर माझी आहेत, विघ्नेशच्या पप्पांची आहेत, त्याची एक्स्ट्राची जी काही बुक्स आहेत ती, किंवा देवांची वगैरे काही पुस्तकं आहेत ती, तर ती सगळी साईडच्या रॅकमध्ये आहेत. तर इथे ना हे महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा मी हा ड्रॉवर त्याला क्लीन करायला लावते, किंवा मी पण एकदा क्लीन करून घेते. कारण ह्याच्यामध्ये ना त्याचे टेक्स्टबुक नोटबुक असे सगळे एकत्र केले ना तर गडबडीच्या वेळेला कुठले बुक्स सापडत नाहीत. म्हणून मी त्याचं सॉर्टिंग करून ठेवते, एका साईडला टेक्स्टबुक आणि एका साईडला नोटबुक. पण गडबडीच्या वेळेला कधी कधी तो काय करतो, टेक्स्टबुक नोटबुक सगळे एकत्रच टाकतो. त्यामुळे 15 दिवसातून किंवा महिन्यातून असं चेक केलं तर मग ते ठेवायला बरं पडतं आणि मग त्याला घ्यायलासुद्धा इझी पडतं. आता वरचा ड्रॉवर तर लावून झालेला आहे व्यवस्थितपणे, पण खालचा जो ड्रॉवर आहे ना तो खूप मेस करून टाकला आहे त्याने. सगळे टेक्स्टबुक नोटबुक जे काही कंप्लीट झालेले भरलेले बुक्स आहेत ते पण तिथंच ठेवलेत. तर ते पण लागलीच हाताबरोबर चेंज करून अरेंज करून घेते, म्हणजे त्याला ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये जे काही मटेरियल लागेल ते त्याला इझिली तिथे अवेलेबल होईल. तर हा खालचा ड्रॉवर ना बऱ्यापैकी थोडंसं कचरा झाला होता तिथे, त्यामुळे ते कपड्यानं ना पुसून घेते व्यवस्थित. वरचा ड्रॉवर व्यवस्थित क्लीन होता, त्याच्यामध्ये काही एवढी धूळ नव्हती, तरी त्याच्यावरूनसुद्धा एक हात फिरवून घेते, पण खालच्यामध्ये बऱ्यापैकी धूळ होती. तर हे खालचे बुक्स आहेत बॅगमध्ये, ते सुद्धा त्याचे नोटबुकच आहेत. तर ते सुद्धा मी बॅगमध्येच ठेवलेत. ते सेकंड टर्मचे आहेत. त्याच्यानंतर त्याचे कवर वगैरे आहेत आणि हे एक्स्ट्राचे ट्युशनचे बुक आणि हे बाकी सगळं कलरिंग ॲक्टिव्हिटी किंवा डेकोरेशन मटेरियल वगैरे हे सगळं आहे. आता या पाऊचमध्ये ना सगळं डेकोरेशनचं मटेरियल आहे, ते मी तिथंच ठेवलं, म्हणजे त्याला जेव्हा कुठली कॉम्पिटिशन असेल किंवा कुठली ॲक्टिव्हिटी असेल तेव्हा त्याच्यातले त्याच गोष्टी तो यूज करतो, म्हणून ते तिथेच ठेवलेलं आहे. तर हा पाऊच पण त्याचाच आहे.
तर हे पण मी तिथेच ठेवते. कलर्स आहेत, क्रेयॉन्स आहेत, ऑइल पेस्टल कलर्स आहेत, वॉटर कलर्स आहेत आणि हे थोडंसं डेकोरेशनचं मटेरियल वगैरे काय आहे ते. आणि हे आहे विघ्नेशचं वॉलेट. तर या वॉलेटमध्ये एक माताजींचा फोटो ठेवला आहे आणि पैसे पण मी चेक केले तर थोडेसे पैसे पण आलेत त्याच्यामध्ये. तर ते पण वॉलेट मी त्याचं तिथंच ठेवते. आणि हे ना एक क्रेडिट कार्ड होतं, म्हणजे एका पेपरवर लिहिलेलं आहे क्रेडिट कार्ड, ते सुद्धा त्याच्या पाऊचमध्ये आहे त्या वॉलेटमध्ये. तर ते सुद्धा मी तिथंच ठेवलेलं आहे. बाकीचं त्याचं सगळं सामान, हे त्याचे पोकेमॉनचे कार्ड्स आणि अशा पद्धतीनं त्याचं ड्रॉवर तर व्यवस्थित छानपैकी झटकीपट क्लीन करून ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याला आता शाळा सुरू झाल्यानंतर कुठली गोष्ट पाहिजे असेल तर तो इझिली घेऊ शकतो. त्यानंतर हे आहे साईडचं जे आहे साईडला, तर त्या पिशवीमध्ये ना त्याचे ड्रॉईंगचे सगळे शीट्स आणि मटेरियल आहे. त्याचा ड्रॉईंगचा क्लास पण सुरू आहे, त्यामुळे ते सगळे त्याचे मटेरियल आहेत. ते सध्या त्याच पिशवीमध्ये ठेवलेत, कारण त्याचे पेपर खूप मोठे आहेत, ते काय ड्रॉवरमध्ये बसत नाही आहेत. आणि त्यानंतर हा जो रॅक आहे त्यामध्ये सगळे एक्स्ट्राचे बुक्स आहेत, जे की त्याचे अभ्यासाचे वगैरे नाही आहेत, तर ते सगळे आहेत. तर हे सुद्धा लागलीच क्लीन करून घेते. आता ह्याच्यामध्ये लास्ट टाईम पण मी दाखवले होते तुम्हाला, हे स्टोरी बुक्स वगैरे आहेत त्याचे. त्यानंतर हे इंग्लिशचं एक बुक आहे, रॅपिडेक्स बुक आहे. त्याच्यानंतर हे काही एक्स्ट्रा कॉम्पिटिशनचे बुक्स असतात ते आहेत. तर हे आहे. त्याच्यानंतर खाली जे आहे ते थोडेसे देवाचे वगैरे बुक्स आहेत. त्यानंतर थोडेसे सत्संगचे आहेत. त्यानंतर त्याचे ड्रॉईंगचे बुक वगैरे आहेत, डायरी आहेत, अशा पद्धतीनं आहे. तर ते मी तिथेच ठेवते, कारण ज्याला जसं जमेल तसं ते पुस्तकं आम्ही तिथून घेऊन वाचत असतो. आणि हे एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं बुक, त्याची छोटी डिक्शनरी लहान मुलांची. त्यानंतर तो जे काही एक्स्ट्रा मॅन्युअल्स वगैरे गाडीचे वगैरे वाचतो, तर ते सगळं आम्ही तिथेच ठेवतो. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तिथून ते घेतो, वाचतो आणि पुन्हा तिथेच ठेवतो. तर त्यासाठी आम्ही ते तिथेच ठेवलेलं आहे. आणि लास्ट ड्रॉवरला पण ही एक्स्ट्रा सगळ्यांची मिक्समध्ये पुस्तकं आहेत, त्यामध्ये यांची पण थोडीशी पुस्तकं आहेत आणि ती सगळी तिथेच तशीच ठेवलेली आहेत. कधी लागतील कोणाला तर ती रीड करणार, अदरवाईज थोड्या दिवसांनी मग ती रद्दीला देऊन टाकूया. तर बघू, सध्या मी जसे आहे तसेच ठेवलेत, फक्त तिथं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं रॅक आणि विघ्नेशचा ड्रॉवर हा व्यवस्थितपणे क्लीन करून घेतलेला आहे, जेणेकरून आता त्याची मंडेपासून शाळा सुरू होईल तर त्याला त्याच्या गोष्टी इझिली अवेलेबल होतील. आणि आज उद्या करून शेवटी आजचा मुहूर्त लागलेला आहे. नाहीतर काय होतं, गडबडीमध्ये ना त्याला कुठली ही वस्तू कुठे, ती वस्तू कुठे असं शोधाशोध करायला लागते. त्यानंतर मी आलेले आहे बेडरूममध्ये. त्याचा हा युनिफॉर्म पण म्हटलं काढून ठेवूया. तर युनिफॉर्म, त्याचा ID कार्ड, त्यानंतर त्याचं बेल्ट आणि टाय हे पण सगळं एकाच ठिकाणी ठेवते, कारण बऱ्याचदा मग त्या गोष्टी इकडं तिकडं सापडत नाहीत आणि मग उशीर होतो, कारण त्याची शाळासुद्धा सकाळी लवकर असते. तर टिफिन, वॉटर बॉटल आणि सॉक्स त्याचे जागच्या जागेवर आहेत, त्याची काही जागा चेंज झालेली नाही आहे, त्यामुळे ते बघण्याचा काही प्रश्न नाही आला मला. त्यानंतर म्हटलं हाताबरोबर लागलीच हे जे रद्दीचे पेपर्स वगैरे आहेत ना, ते पण काढून घेऊया. तर ते पण पेपर काढून घेते, कारण आता नवीन महिना सुरू झालेला आहे. तर नवीन महिन्याची रद्दी तिथे ठेवायची आहे, त्यामुळे मागच्या महिन्याची सगळी रद्दी काढून इथे ठेवून देते, म्हणजे उद्या परवा जेव्हा टाईम भेटेल तेव्हा रद्दीवाल्याला ही रद्दी देता येईल आणि घरातला थोडासा कचरासुद्धा कमी होईल. तर अशा पद्धतीनं आजचं माझं दिवसाचं रुटीन होतं. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.